श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामी भक्त हो, मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं माझा गुरुवारचा जो विशेष व्लॉग केला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की मी तुम्हाला आणखी एका स्थळी घेऊन जात आहे. तर तो व्लॉग माझा बनवायचा राहिला होता, तर आत्ता मी तो बनवला. तर आत्ता तुम्ही बघू शकता मी कुठे आलेली आहे. तर हे आहे गजानन महाराजांचे आळंदी येथील भक्त निवास आणि या ठिकाणी खूप सुंदर असे गजानन महाराजांचे मंदिर बांधण्यात आलेले आहे. तर आपण ते बघणार आहोत. तर हे बघा, इथे आहे सेवार्थ चप्पल स्टँड. इथे आल्यानंतर तुम्हाला कुठलेही प्रकारचे कर आकारण्यात येणार नाही. इथे या बोर्डवर दिलेली माहिती अशी आहे की सेवार्थ मंदिरातर्फे कुठल्या कुठल्या सेवा इथे चालतात ते दिलेली आहे. आणि हे बघू शकता तुम्ही चप्पल स्टँड. या टोकापासून त्या टोकापर्यंत त्यांनी स्टँड ठेवलेले आहेत. खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही इथे आपल्या चप्पल काढू शकता आणि महाराजांचे दर्शन घेण्याकरिता जाऊ शकता. मी गेल्या गुरुवारी गेले होते, त्यामुळे 8 तारखेला गजानन महाराजांचा प्रगट दिन असल्यामुळे इथे मंडपाची तयारी सुरू होती. कारण गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा हा सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. खूप सुंदररित्या पार पडतो कार्यक्रम, त्यामुळे इथे मंडपाची तयारी सुरू होती. श्री क्षेत्र आळंदी येथील दैनंदिन कार्यक्रमाची माहिती या बोर्डवर दिलेली होती. तर आरतीची वेळ आणि कुठले कुठले कार्यक्रम होतात ते दिलेलं होतं महाराजांच्या मंदिराकडे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर देखावा दिसत आहे. किती मनमोहक दृश्य आहे. मला तर फक्त असं बघतच राहावं वाटत होतं. खूप सुंदर सुंदर असे निरनिराळे फुलं झाडं इथे लावलेली होती. जिना तर अगदी स्वच्छ केलेला होता. खूप छान व्यवस्था इथे आहे. बघू शकता तुम्ही फुलं, किती सुंदर फुलं दिसत आहे. हिरवीगार पानं, परिसर खूप रमणीय असा परिसर आहे. तिथे गेल्यानंतर मनाला खूप प्रसन्नता, शांतता वाटते. किती सुंदर गवत वगैरे इथे लावलेले आहे. वेगवेगळ्या फुलांची झाड, वेगवेगळ्या फुलांची वेल तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर असे मंदिर आहे.